नमस्कार बालमित्रांनो. सर्वप्रथम या व्हिडिओमध्ये तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आनंदाचे झाड हा पाठ समजून घेतला. आता आपण या पाठाचा स्वाध्याय पाहूयात. चला तर मग, आनंदाचे झाड स्वाध्याय. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. क्रमांक 1. शेवग्याच्या झाडावर कोणत्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते? उत्तर. शेवग्याच्या झाडावर पांढऱ्या रंगाच्या फुलांचे घोस लोंबत होते. क्रमांक 2. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर कोणाचा मेळा भरत असे? उत्तर. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर रंगीबेरंगी पक्ष्यांचा मेळा भरत असे. क्रमांक 3. पशुपक्षी कीटक किड्यांचे माहेर कोणते? उत्तर. पशुपक्षी कीटक व किड्यांचे माहेर लेखिकेचा शेवगा होता. प्रश्न क्रमांक 2. 3 ते 4 वाक्यात उत्तरे लिहा. क्रमांक 1. झाडे आपल्याला काय काय देतात? उत्तर. झाडे आपल्याला फळ, फुले, सावली देतात, तसेच पक्ष्यांना घरे देतात. क्रमांक 2. शेवग्यामुळे लेखिकेला पक्ष्यांच्या कोणकोणत्या गोष्टींची ओळख झाली? उत्तर. शेवग्यांच्या पांढऱ्या शुभ्र फुलांच्या घोसावर भुंगेरुंजी घालत, गुंजारव करत, फुलामधील मध पिऊन फुलाभोवती मधमाशा नाचत व फुलामधला मध अलगद फुलचुक्या चोखतात. तांबट पक्षी तुकतुक आवाजाचा टणत्कार करतो. कोकिळ पक्षी शांतपणे झुलतो, तर रागूचे थवे परागकेशर फस्त करतात. पक्ष्यांच्या या गोष्टींची ओळख लेखिकेला शेवग्यामुळे झाली. क्रमांक 3. लेखिकेला शेवग्याने काय काय दिले? उत्तर. शेवगा लेखिकेचा आवडता मित्र झाला. शेवग्याने सुंदर पक्षी, किडे व कीटकांची ओळख करून दिली. लेखिकेचे मनोरंजन केले, ज्ञान व आनंद दिला. तसेच शेवग्याच्या फुलोऱ्याने व रंगाने लेखिकेला रोज नवीन उत्साह दिला. प्रश्न क्रमांक 3. कोण कोणास म्हणाले? क्रमांक 1. दारात कधीही शेवगा लावू नये, घरात भांडणं होतात, हे तुम्ही तोडून टाका. उत्तर. शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या. क्रमांक 2. मी हे झाड लावलं ते जोपासण्यासाठी, तोडण्यासाठी नाही. उत्तर. लेखिकेची आई शेजारच्या काकूंना म्हणाल्या. क्रमांक 3. अहो, लोक शेंगा तोडून नेतील, तेव्हा नाही का भांडणार तुम्ही? उत्तर. असे शेजारच्या काकू लेखिकेच्या आईला म्हणाल्या. प्रश्न क्रमांक 4. गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा. क्रमांक 1. हिरव्यागार पसरलेल्या फांद्यावर रंगीबेरंगी पक्ष्यांचा अखंड मेळा भरत होता. क्रमांक 2. अलगद हवेत तरंगत येवल्या येवल्या चपळ फुलचुक्यांची झुंबड मला दिसली. वेगवेगळ्या ऋतूंमध्ये वेगवेगळी रूप घेत आमचा शेवगा उभा आहे. प्रश्न क्रमांक 5. शेवग्याच्या झाडावर येणाऱ्या विविध पक्ष्यांची नावे पाठात आली आहेत, त्यांची यादी करा. तर त्याचं उत्तर. क्रमांक 1. मधमाशा. क्रमांक 2. फुलचुक्या. क्रमांक 3. तांबट पक्षी. क्रमांक 4. कोकिळ. क्रमांक 5. राघू. क्रमांक 6. पोपट. क्रमांक 7. बुलबुल. क्रमांक 8.
चिमण्या. क्रमांक 9 साळुंक्या. क्रमांक 10 खंड्या. आता प्रश्न क्रमांक 6. कार. कार प्रत्यय जोडून नवीन शब्द बनवा. तर उदाहरणार्थ गीत, गीतकार. तसेच क्रमांक 1 संगीत, संगीतकार. क्रमांक 2 चित्र, चित्रकार. क्रमांक 3 नाटक, नाटककार. क्रमांक 4 कला, कलाकार. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा. क्रमांक 1 परोपकार करणे. थोर पुरुषांनी समाजाला परोपकार करण्याची शिकवण दिली. क्रमांक 2 आधार देणे. पावसात सापडलेल्या लोकांना रामने आधार दिला. फन्ना उडवणे. सागरने डब्यातील सर्व गुलाबजामचा फन्ना उडवला. रुंजी घालणे. भुंगे बागेतील फुलांवर रुंजी घालतात. तुम्हा सर्वांसाठी प्रश्न क्रमांक 8. शेवग्याच्या शेंगापासून कोणकोणते पदार्थ बनवतात याची यादी करून आपल्या वर्ग शिक्षकाला दाखवा. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आनंदाचे झाड या पाठाचा स्वाध्याय पाहिला. स्वाध्याय वहीत लिहून तुमच्या वर्ग शिक्षकाला दाखवा, तपासून घ्या. भेटू पुढील तासिकेत. तोपर्यंत धन्यवाद.